नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वैदिक राशींचे अवयव या पाठातील आज आपण पुढील घटक पाहणार आहोत. तो म्हणजे ए घन वजा बी घनचे अवयव. ए वजा बी कंसाचा घन बरोबर ए घन वजा 3a वर्ग बी अधिक 3ab वर्ग वजा बी घन. हा विस्तार आपणाला माहीत आहे. यामध्ये काही पदांची वेगळी थोडीशी रचना करून ते आपल्याला असं लिहिता येईल: ए घन वजा बी घन वजा 3ab आणि कंसामध्ये ए वजा बी. या ठिकाणी फक्त वजा बी घन अगोदर घेतला आहे आणि वजा 3a वर्ग बी अधिक 3ab वर्ग मधून वजा 3ab हे कॉमन काढलेले आहेत. या ठिकाणी आता बाजूंची अदलाबदल करून हे आपल्याला असं लिहिता येईल: ए घन वजा बी घन वजा 3ab कंसात ए वजा बी बरोबर ए वजा बी कंसाचा घन. डाव्या बाजूला असणारे वजा 3ab कंसात ए वजा बी हे आपणाला आता उजवीकडे न्यायचे आहेत. मग ए घन वजा बी घन बरोबर ए वजा बी कंसाचा घन अधिक 3ab कंसात ए वजा बी असं आपल्याला लिहिता येईल. बरोबर या ठिकाणी ए वजा बी कंसाचा घन हेच थोडंसं आपल्याला आपल्या सोयीनुसार ए वजा बी गुणिले ए वजा बी वर्ग असं लिहिता येऊ शकतं. त्यामुळं पुढच्या पायरीमध्ये अशा प्रकारे त्याची लिहिलेलं आहे. आणि पुढं अधिक 3ab गोल कंसामध्ये ए वजा बी. नंतर या दोन्ही पदामधून आपल्याला ए वजा बी हे कॉमन काढता येतील. ए वजा बी चौकोनी कंसामध्ये एका गोल कंसामध्ये ए वजा बी गोल कंसाचा वर्ग अधिक 3ab चौकोनी कंस पूर्ण. यामध्ये ए वजा बी कंसाचा वर्ग याचा विस्तार करून चौकोनी कंसात प्लस पूर्णताला सरळ रूप दिलं तर आपल्याला मिळेल ए वजा बी गोल कंसात ए वर्ग अधिक ए बी अधिक बी वर्ग. म्हणजेच ए घन वजा बी घन चे अवयव आहेत ए वजा बी दुसऱ्या कंसात ए वर्ग अधिक ए बी अधिक बी वर्ग. यावरील काही उदाहरणं पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की दोन घनांच्या वजाबाकीचे अवयव पाडण्याचे सूत्र वापरून काही राशींचे अवयव पाडू. त्यातील उदाहरण क्रमांक 1: एक्सचा घन वजा 8y घन बरोबर वजा जे 8y घन आहेत हे 8 हा 2चा घन म्हणून एक्स घन वजा 2y कंसाचा घन अशा प्रकारे आपल्याला लिहिता येतील. एक्स घन वजा 8y घन बरोबर एक्स घन वजा 2y कंसाचा घन. आता या ठिकाणी ए बरोबर एक्स आणि बी बरोबर 2y आहेत म्हणून सूत्रामध्ये ए आणि बीच्या किमती टाकून एक्स वजा 2y एका कंसात दुसऱ्या कंसात एक्स वर्ग अधिक 2xy अधिक 4y वर्ग. उदाहरण क्रमांक 2: 27p घन वजा 125q घन बरोबर 3p कंसाचा घन वजा 5q कंसाचा घन बरोबर 3p वजा 5q एका कंसात दुसऱ्या कंसात 9p वर्ग अधिक 15pq अधिक 25q वर्ग असे याचं उत्तर येईल. या ठिकाणी ए बरोबर 3p आणि बी बरोबर 5q घेतलेले आहेत. उदाहरण क्रमांक 3: 54p घन वजा 250q घन. या ठिकाणी दोन्ही पदामधून अगोदर आपल्याला 2 कॉमन काढावे लागतील. म्हणजेच 2 गुणिले 27p घन वजा 125q घन मिळतील. आणि उदाहरण क्रमांक 2 मध्ये आपण 27p घन वजा 125q घन चे अवयव पाडलेले आहेत. म्हणजे उत्तर आपल्याला मिळेल 2 गुणिले 3p वजा 5q दुसऱ्या कंसात 9p वर्ग अधिक 15pq अधिक 25q वर्ग. उदाहरण क्रमांक 4: ए घन वजा 1/a घन. या ठिकाणी ए बरोबर ए आहे आणि बी बरोबर 1/a आहे. ए आणि बीच्या किमती टाकल्या तर आपल्याला उत्तर मिळेल ए वजा 1/a एका कंसात दुसऱ्या कंसात ए वर्ग अधिक 1 अधिक 1/a वर्ग. उदाहरण क्रमांक 5 सोपे रूप द्या.
ए वजा बी कंसाचा घन वजा ए घन वजा बी घन. ए वजा बी कंसाचा घन याचं सूत्र आपल्याला माहीत आहे आणि ए घन वजा बी घन याचंही सूत्र माहीत आहे. सूत्र टाकलं, त्याला सरळ रूप दिलं तर उत्तर आपल्याला मिळेल वजा 3a वर्ग बी अधिक 3ab वर्ग. उदाहरण क्रमांक 6. सोपे रूप द्या. 2x अधिक 3y कंसाचा घन वजा 2x वजा 3y कंसाचा घन. याही ठिकाणी आपल्याला दोन्हीचेही सूत्र माहीत आहेत. त्यावरून सूत्राच्या मध्ये किमती टाकल्या आणि सोडवलं. या ठिकाणी a बरोबर 2x आणि b बरोबर 3y घेऊन सूत्र वापरून सूत्रांच्या ठिकाणी a आणि b च्या किमती टाकल्या. हे सोडवलं तर आपल्याला उत्तर मिळणार आहे 72x वर्ग y अधिक 54y घन. अशा प्रकारे आपल्याला या सूत्रावरील उदाहरणं सोडवता येतील. यावरून आपल्याला असं समजतंय की ए घन अधिक बी घन बरोबर ए अधिक बी दुसऱ्या कंसात ए वर्ग वजा ए बी अधिक बी वर्ग. आणि दुसरं सूत्र आहे ए घन वजा बी घन बरोबर ए वजा बी दुसऱ्या कंसात ए वर्ग अधिक ए बी अधिक बी वर्ग. पुढील भाग गुणोत्तरीय बैजिक राशी रॅशनल अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स. ए आणि बी या दोन बैजिक राशी असतील तर ए छेद बी या राशीला गुणोत्तरीय बैजिक राशी म्हणतात. गुणोत्तरीय बैजिक राशींना सोपे रूप देताना कराव्या लागणाऱ्या बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार इत्यादी क्रिया परिमेय संख्यांवरील क्रियांप्रमाणेच असतात. बैजिक राशींचे भागाकार करताना छेद आणि भाजक शून्य असू शकत नाहीत, हे ध्यानात घ्या. यावरील काही उदाहरणं. उदाहरण क्रमांक 1. सरळ रूप द्या. ए वर्ग अधिक 5a अधिक 6 छेद ए वर्ग वजा ए वजा 12 गुणिले ए वजा 4 छेद ए वर्ग वजा 4. या ठिकाणी ज्या ज्या पदांचे आपल्याला अवयव पाडणं शक्य होईल त्या त्या पदांचे अवयव आपण पाडायचे आहेत. म्हणजेच ए वर्ग अधिक 5a अधिक 6 याचे अवयव आपल्याला मिळतील ए अधिक 3 गुणिले ए अधिक 2. ए वर्ग वजा ए वजा 12 याचे अवयव आपल्याला मिळतील ए वजा 4 गुणिले ए अधिक 3. ए वजा 4चे अवयव पाडता येणार नाही. ए वर्ग वजा 4चे अवयव मिळतील ए अधिक 2 गुणिले ए वजा 2. याला जर आपण सरळ रूप दिलं तर फक्त शिल्लक राहतील 1 छेद ए वजा 2. म्हणून याचं सरळ रूप आहे 1 छेद ए वजा 2. पुढील उदाहरण क्रमांक 2. 7x वर्ग अधिक 18x अधिक 8 छेद 49x वर्ग वजा 16 गुणिले 14x वजा 8 छेद x अधिक 2. याही ठिकाणी ज्या ज्या पदांचे अवयव पाडणं शक्य आहे त्या त्या पदांचे अवयव आपण या ठिकाणी पाडायचे. सूत्रांचा उपयोग करून 7x वर्ग अधिक 18x अधिक 8 चे अवयव मिळतील आपल्याला 7x अधिक 4 गुणिले x अधिक 2. 49x वर्ग वजा 16 याचे अवयव आपल्याला मिळतील 7x अधिक 4 गुणिले 7x वजा 4. 14x वजा 8 मधून 2 जर आपण कॉमन काढले तर 2 गुणिले 7x वजा 4 असे अवयव मिळतील आणि x अधिक 2 हे आहे तसेच राहतील. जर याला आपण सरळ रूप दिलं, अंशाला आणि छेदाला असणारी पदं घालवली तर शिल्लक राहतील फक्त 2. म्हणून याचं सरळ रूप आहे 2. उदाहरण क्रमांक 3. सरळ रूप द्या. x वर्ग वजा 9y वर्ग छेद x घन वजा 27y घन. याही ठिकाणी सूत्राचा उपयोग करून आपणाला अवयव पाडता येतील. अंशाचे अवयव येतील x अधिक 3y एका कंसात दुसऱ्या कंसात x वजा 3y. छेदाचे अवयव येतील एका कंसामध्ये x वजा 3y दुसऱ्या कंसामध्ये x वर्ग अधिक 3xy अधिक 9y वर्ग. जर याला आपण सरळ रूप दिलं तर असं दिसतंय की x वजा 3y अंशस्थानी आहेत आणि छेदस्थानी आहेत, म्हणून ते कॅन्सल होतील आणि फक्त शिल्लक राहतील x अधिक 3y छेद x वर्ग अधिक 3xy अधिक 9y वर्ग. असं हे या उदाहरणाचं सरळ रूप येईल. आपल्यासाठी स्वाध्याय
स्वाध्यायामध्ये सराव संच 6.3 आणि सराव संच 6.4 हा आपण आपल्या गणिताच्या वहीमध्ये सोडवायचा आहे. ठीक आहे, थांबूया.